PM किसान योजना या योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची एक खुशखबर पुढे आलेली बघा. आणि ही खुशखबर अत्यंत महत्त्वाची यासाठी आहे कारण की पुढील 5 वर्षासाठी, तब्बल 5 वर्षासाठी PM किसान या योजनेसाठी लागणारा जो निधी आहे तर तो निधी 2030-31 पर्यंत निधी मंजूर करण्यात आलेला आहे. ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे PM किसानच्या लाभार्थ्यांसाठी. बघा, यामध्ये ही जी काही अपडेट आहे थोड्याच वेळापूर्वी आलेली आहे आणि ही संपूर्ण अपडेट काय आहे, ही PM किसानचं जे काही ट्विटर हँडल आहे, ऑफिशियल ट्विटर हँडल, यावर पण अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे. बघा, त्यांनी काय सांगितलेलं आहे की हिंदीमध्ये सांगितलं, पण आपण मराठीमध्ये इथं पाहूयात. त्यांनी सांगितलं आहे की या माहितीमध्ये 3.15 लाख करोड रुपये जे आहे या एवढ्या मोठ्या निधीला जे आहे मंत्रिमंडळाच्या द्वारे, म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या द्वारे जे बघा इथे दिलेलं आहे बघा, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या द्वारा PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांना 3.15 लाख करोड रुपयाचं जे काही निधी आहे आणि हा निधी तब्बल 5 वर्षासाठी आहे. म्हणजे पुढील 5 वर्ष PM किसान योजना चालू राहणार आहे. याच्यामध्ये आता कोणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे. PM किसान योजनेसाठी पुढील 5 वर्षासाठी म्हणजे 2030-31 पर्यंत, म्हणजे बघा 2026-27 से 2030-31 पर्यंत जारी रखने की मंजुरी आहे. म्हणजे त्याला लागणारा जो निधी आहे तर तो मंजूर करण्यात आलेला आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये. आज ती मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये PM किसानला लागणारा जो काही निधी आहे तर तो मंजूर झाला. असं असलं तरी पण लवकरात लवकर शासनाने नमोचा, म्हणजे राज्य शासनाने काहीतरी याच्यातनं शिकायला पाहिजे. राज्य शासनाने पण जे नमोचे वितरण जे थांबलेलं आहे, नमोचे 2 हप्ते थांबलेले आहे, 9वा आणि 10वा हप्ता, हे दोन्ही हप्ते वेळेवर वितरित करायला पाहिजे. अजून किती दिवस जे आहे लाभार्थी शेतकऱ्यांनी वाट पाहायची आहे तर ते लवकरात लवकर जे आहे नमोचं वितरण करायला पाहिजे. पण ही अत्यंत महत्त्वाची खुशखबर यासाठी होती की या PM किसानच्या संदर्भात, तर ती आजच बघा इथं 6 तासच झालेले आहेत या अपडेटला. तर ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. या अपडेटच्या संदर्भात तुमचे जर काही प्रश्न असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये तुम्ही नक्की विचारू शकता. धन्यवाद.